वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडेकर वाशिम मध्ये रुजू झालेले आहेत। जिल्हाधिकारी भुवनेश्वर यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। मीडियामधून होत असलेल्या आरोपांवर मात्र बोलायला त्यांनी नकार दिलाय। आरोपांबद्दल बोलण्यासाठी मी ऑथराइज नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिले। वाशिम मध्ये रुजू झाल्याचा आनंद आहे, पुढील वर्षभर काम करत राहीन असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तर वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडेकर वाशिम मध्ये रुजू झालेले आहेत। जिल्हाधिकारी भुवनेश्वर यांची त्यांनी भेट घेतली। मीडियातून होत असलेल्या आरोपांवर बोलायला मात्र त्यांनी नकार दिलेला आहे। आरोपांबद्दल बोलण्यासाठी मी ऑथराइज नाहीये असं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिले। तर गेल्या अनेक दिवसांपासून पूजा खेडेकर या चर्चेमध्ये आहेत। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडेकर या वाशिममध्ये रुजू झालेले आहेत। त्यांच्या संपत्तीवरून अनेक आरोप करण्यात आलेले आहेत। तसंच त्यांची जी निवड झाली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्या संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न विचारले जात आहेत। आणि आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडेकर या वाशिममध्ये रुजू झालेले आहेत। जिल्हाधिकारी भुवनेश्वर यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। मात्र मीडियामधून जे त्यांच्यावर आरोप केले जात आहेत त्या संदर्भात बोलायला मात्र त्यांनी नकार दिलेला आहे। तर यावर एक नजर टाकत ग्राफिक्सच्या माध्यमातून पूजा खेडेकरची आयएएस पदी निवड ही वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली आहे। प्रोबेशनवर असताना खासगी गाडीवर लाल दिवा लावल्याचा वाद आहे। वडिलांचं उत्पन्न 40 कोटी, मग ओबीसी मधून नॉन क्रिमिलेअर कसं? अपंगत्वाच्या आधारे यूपीएससीला मिळालेले मार्क्स वादामध्ये आहेत। चुकीची माहिती दिल्यामुळे केंद्र सरकार कारवाई करणार का, असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय। तेच सांगते मी, आता ऑथराइज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी, बिकॉज गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाउ मी टू स्पीक एनिथिंग ऑन दिस मॅटर। सो आय एम सॉरी, आय कॅनॉट स्पीक एनिथिंग। आज मी ऑफिशियली जॉईन झाले आहे वाशिमला अँड मी इकडे वर्क करायला, इकडे काम करायला मी अभिलाषी आहे।